विडी कामगारांना शासन निर्णयानुसार फरकासह किमान वेतनाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी आडम मास्तर यांनी केली आहे। विडी कामगारांना महाराष्ट्र राज्य सरकारनं जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार फरकासह किमान वेतनाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी 2014 सालापासून सातत्यानं केली आहे। या प्रश्नावर कामगार संघटना, कारखानदार आणि शासन यांच्यात अनेक बैठका झाल्या, मात्र अद्याप ही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही। परिणामी हजारो विडी कामगार आजही किमान वेतनापासून वंचित असून त्यांच्यावर आर्थिक पिळवणूक आणि अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। ही बैठक मुंबई येथील महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्तालय इथं पार पडली। बैठकीत विडी कामगारांना शासन निर्णयानुसार किमान वेतन, फरकाची थकबाकी, कारखान्यात रोख मजुरी आणि किमान 10,000 रुपये मासिक पेन्शन देण्याची मागणी जोरदारपणे मांडण्यात आली। या रास्त मागण्यांना इतर कामगार संघटनांनीही पाठिंबा दर्शवला। यावर राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी मजुरी दिली जाते। भविष्यात केंद्र सरकारनं किमान वेतनात वाढ केल्यास ती वाढही कामगारांना देणं बंधनकारक राहील। तसंच विडी कामगारांना 10,000 रुपये मासिक पेन्शन मिळावी या मागणीसंदर्भात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र पाठवून प्रत्यक्ष भेट घेऊन सकारात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। या बैठकीला कामगार संघटनांच्या वतीनं C2चे राज्य महासचिव M.H. शेख, युसुफ शेख मेजर, नसीमा शेख, विल्यम ससाणे, दीपक निकंबे, वसंत पवार, विष्णू कारंपुरी, गोवर्धन सुंचू, साहेबण्णा तेगेळी, सविता एरझल, गीता चिलवेरी, श्यामला बिनगुंडी आदी उपस्थित होते। तर मालक संघाच्या वतीनं माजी आमदार कैलास गोरंट्याल, ॲडव्होकेट विजय मराठे, मालक संघाचे अध्यक्ष सुनील क्षत्रिय, नितीन साबळे, बाळासाहेब जगदाळे आदींचा समावेश होता।